नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. तर पहा मित्रांनो, एक नवीन वॅकन्सी घेऊन आलो आहे, ज्यामध्ये स्टाफ नर्ससाठी वॅकन्सी निघालेली आहे. तर या ठिकाणी जे आहे संपूर्ण माहिती आपण जे आहे या ठिकाणी कव्हर करणार आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका. आणि फर्स्ट टाईम जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला आला असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला जे आहे असे अपडेट जे आहेत आरोग्य भरती संदर्भामध्ये, मोस्टली स्टाफ नर्स या पदाचे, गव्हर्नमेंट असतील प्रायव्हेट असतील, ते सर्व आपण अपडेट जे आहे या ठिकाणी देत असतो. तर पहा, या ठिकाणी जी वॅकन्सी आलेली आहे, वॅकन्सी आहे नवी मुंबई महानगरपालिका. ठीक आहे, एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान. आता हा शब्द जर आला म्हणजे जे आहे कॉन्ट्रॅक्ट बेसवर असू शकते. ठीक आहे, मोस्टली NHM कॉन्ट्रॅक्टवरच भरतात. ठीक आहे, NHM हे पूर्णपणे कॉन्ट्रॅक्टच आहे, त्यामुळे हे कॉन्ट्रॅक्टच चालतं. फक्त एक होऊ शकतं यामध्ये, तुम्ही जे जॉईन झाल्यानंतर जे आहे तुमचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे एक्सटेंड होऊ शकते. एक्सटेंड म्हणजे तुमच्या त्या पदाची गरज किती आहे त्यानुसार ते पद जे आहे 11 महिने 29 दिवसानंतर परत रिन्यू केलं जातं. एक दिवसचा गॅप देऊन परत तुम्हाला त्या ठिकाणी जे आहे परत त्या ठिकाणी जॉब जे आहे कंटिन्यू केला जातो. ठीक आहे, तर पहा, या ठिकाणी 15 वित्त आयोगाअंतर्गत शहरी आरोग्यवर्धिनी म्हणजे अर्बन हेल्थ मिशन जे आहे, नॅशनल अर्बन हेल्थ. NHMमध्ये 2 प्रकार असतात, नॅशनल रूरल हेल्थ मिशन आणि नॅशनल अर्बन हेल्थ मिशन. ठीक आहे, रूरल ग्रामीण भाग, अर्बन शहरी भाग. आता हे जे आहे नवी मुंबई मोठी सिटी आहे, मेट्रोपॉलिटन सिटी, त्यामुळे हे अर्बन या ठिकाणी येतं. तर यामध्ये पहा, भरती प्रक्रिया खालील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे निव्वळ तात्पुरत्या, ठीक आहे, तात्पुरत्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहे. प्रतिमा ठोक मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने करावायची आहे स्टाफ नर्स या पदाकरता. ठीक आहे, इच्छुक पात्र उमेदवारांनी, जे कोणी इंटरेस्टेड कॅन्डिडेट आहेत तर त्यांनी काय करायचं आहे, यावर अर्ज करायचा आहे. तर या ठिकाणी काय दिलेलं आहे, किल्ले गावठाणजवळ, मुख्यालय प्लॉट नंबर 115A, किल्ले गावठाणजवळ, CBD बेलापूर, नवी मुंबई, दिनांक 19/6. ठीक आहे, 19/6/2026. तर ही तारीख आहे आजच, ते 3/7/2026. ठीक आहे, म्हणजे जुलैच्या 3 जुलैपर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज जे आहे भरू शकता स्टाफ नर्ससाठी. आता या ठिकाणी पहा, स्टाफ नर्स स्त्री आणि स्टाफ नर्स पुरुष असे या ठिकाणी वॅकन्सी निघालेली आहे, ज्यामध्ये पहा 12वी उत्तीर्ण आणि जनरल नर्सिंग मिडवायफरी डिप्लोमा किंवा GNM किंवा BSc असलं तर अर्ज करू शकता. त्यामध्ये महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं नोंदणी बंधनकारक आहे मित्रांनो. तर या ठिकाणी नेक्स्ट जे आहे, या ठिकाणी अराखीवमध्ये 38 वर्ष वयाची अट आणि राखीवमध्ये 43 वर्ष, म्हणजे कास्ट रिझर्वेशन जे आहे त्यानुसार हे वयाची अट ठरलेली आहे. मासिक मानधन जे असणार आहे तुमचं ठोक मासिक मानधन हे 20,000 असणार आहे. त्यामध्ये पहा, प्रवर्गानुसार जर जागा पाहिल्या, या ठिकाणी एकूण जागा जे आहेत पुरुषासाठी आणि स्त्रीसाठी वेगवेगळ्या आहेत. स्त्रीसाठी ह्या एकूण 16 जागा आहेत आणि पुरुषासाठी एकूण 2 जागा आहेत. बाकी ह्या गोष्टी दोघांना पण सेम आहेत, फक्त जे आहे मेल फिमेलसाठी जागा वेगवेगळ्या आहेत. या ठिकाणी पहा 1 1 1 2 5 5 आणि 1 अशा प्रकारे येतं. या ठिकाणी 1 आणि 1 अशा एकूण 2. तर लक्षात असू टोटल जागा ह्या 18 आहेत, 2 पुरुषासाठी आणि 16 जागा ह्या स्त्रियासाठी. त्यानंतर पहा, महत्त्वाचं पॉईंट पहा, पदे भरण्याकरता जाहिरात जे आहे ऑफिशियल. आता ही जी आहे ऑफिशियल जाहिरातच आहे. तुम्हाला ही जाहिरात जर पाहिजे असेल तर आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुपवर जे आहे आपण हे जे PDF वगैरे शेअर करत असतो. ठीक आहे, तर पहा, या ऑफिशियल वेबसाईटवर पण जाऊन तुम्ही ही PDF घेऊ शकता, अन्यथा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पण जाऊन घेऊ शकता. त्यानंतर पहा, महत्त्वाचं काय सांगितलं आहे, विहित केलेल्या पद्धतीनुसारच तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे. ते काही जनरल पॉईंट आहे तर महत्त्वाचे, ते तुम्हाला पूर्ण पाहून घ्यावं लागेल, तेव्हाच अर्ज करावा लागेल. ज्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित अर्ज स्वीकारण्यात आला किंवा पुढील निवड प्रक्रियेत समावेश करण्यात आला म्हणजे उमेदवाराची निवड झाली असे नाही. म्हणजे तुम्ही इलिजिबल झालात म्हणजे निवड झाली असं याचा अर्थ नाही, असं या ठिकाणी सांगत आहेत. काही बऱ्याच गोष्टी आहेत, तुम्हाला ते व्यवस्थित वाचूनच तुम्हाला भरावं लागेल. त्यानंतर पहा, अर्ज करण्याच्या अनुषंगाने सूचना. आता या ठिकाणी काही महत्त्वाचे पॉईंट पण दिले आहेत. उपरोक्त पदे हे कंत्राटी स्वरूपाचे असून नियुक्ती ही 6 महिन्याच्या कालावधीकरताच राहील, नंतर वाढू शकते. सर्व उमेदवारांची जाहिरातमध्ये नमूद अर्जामध्ये अर्ज विविध कालावधीत भरणे आवश्यक आहे, जी दिलेल्या तारखेमध्येच तुम्हाला अर्ज करायचा आहे.
त्यानंतर अर्जात दिलेल्या प्रत्येक मुद्द्याची माहिती अचूक असावी. जी काही तुम्ही भरणार आहे तर ते व्यवस्थित भरायचं आहे. ठीक आहे. स्टाफ नर्स पदाकरता भरलेला अर्ज मधील मुद्दा 5.6.7 नुसार सर्व कागदपत्रे आरोग्य वैद्यकीय अधिकारी आरोग्य विभाग 3रा मजला जे आहे किल्ले गावठाणजवळ CBD बेलापूर नवी मुंबई येथे शासकीय सुट्टीचा दिवस वगळून प्रत्यक्षात बाय हँड व कुरिअरने दिनांक 19/6 पासून ते 3/7 पर्यंत सादर करण्यात यावेत. आता लक्षात असू द्या, हे तुम्हाला स्वतः जाऊन अर्ज द्यायचा आहे, स्वतः जायचं आहे. ठीक आहे. किंवा कुरिअरनं पण जाऊ शकता, कुरिअरनं किंवा पोस्टनं पण तुम्ही जे आहे देऊ शकता. ठिकाणी तर लक्षात असू द्या, फॉर्म तुम्हाला स्वतः जाऊन द्यावा लागेल. ॲड्रेस हा लिहून घ्या. ॲड्रेस हा जो आहे तुम्हाला पूर्णपणे ॲड्रेस लिहून घेऊनच तुम्हाला हे जाऊन सबमिट करायचं आहे. वयोमर्यादा ऑलरेडी सांगितलेली आपण, त्यामध्ये 43 आणि 38 असणार आहे. 43 जे आहे रिझर्वेशन, 38 जे असणार आहे कास्टवाल्यांसाठी. 43 ओपन आणि 38 रिझर्वेशन. त्यानंतर या ठिकाणी अर्ज भरण्याचे काही कॉमन सूचना दिलेल्या आहेत. पहा, उमेदवारांनी स्वतःचं पूर्ण नाव, माध्यमिक शाळा भरायचं आहे. शालांत परीक्षेचं प्रमाणपत्र, नमूद केलेली जन्मतारीख असली पाहिजे. त्यानंतर जाहिरात प्रसिद्ध केलेल्या दिनांकापर्यंत असणारे उमेदवाराचे वय, अर्ज उमेदवाराची लिंक म्हणजे जेंडर, सेक्स वगैरे, अर्ज करीत असणारे उमेदवार विहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट, गॅझेट वगैरे. जर तुमचं स्पेलिंग वगैरे काय आज चुकलेलं असेल तर त्यासाठी गॅझेट. त्यानंतर महाराष्ट्राचं असल्यामुळं डोमेसाईल सर्टिफिकेट उमेदवाराला पाहिजे. उमेदवाराने जातीचा जर अर्ज भरला असेल कास्टमधून तर त्यांना जे आहे कास्टचं सर्टिफिकेट व्हॅलिडिटी वगैरे त्या ठिकाणी नक्कीच लागणार आहे मित्रांनो. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुमचं ईमेल ID, मोबाईल नंबर हा भ्रमणध्वनीचा नंबर जो आहे व्यवस्थित भरा, कारण त्यावरच अपडेट वगैरे येतात. ऑफिशियल वेबसाईट ही आहे nmmc.government.in. या वेबसाईटवर जायचं, तुम्हाला जे आहे संपूर्ण माहिती त्या ठिकाणी भेटून जाईल. ठीक आहे. शैक्षणिक अर्हता सांगितल्याप्रमाणे BSc नर्सिंग किंवा GNM वाले अर्ज करू शकतात. फक्त रजिस्ट्रेशन हे खूप महत्त्वाचं आहे. विदाऊट रजिस्ट्रेशन तुम्ही अर्ज भरू शकत नाही. त्यानंतर महत्त्वाचा अनुभवासाठी एक पॉईंट दिला आहे. अनुभव तुमच्याकडे असेल तर अनुभवाचं तुम्हाला प्राधान्य दिलं जाऊ शकतं. शैक्षणिक अर्हता व आवश्यक अतिरिक्त शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतरचा शासकीय, निमशासकीय व खाजगी अनुभवाचा ग्राह्य धरण्यात येईल. पहा, रजिस्ट्रेशन झाल्यानंतर, ठीक आहे, रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमचं जे एक्सपिरियन्स असेल ते एक्सपिरियन्स तुम्हाला जे आहे काउंट केलं जाईल. फक्त रजिस्ट्रेशन झाल्यानंतरचंच म्हणजे पुढचंच. ठीक आहे. अगोदर तुम्ही केलं असेल पण ते काउंट केलं जाणार नाही. त्यानंतर MSCITसाठी पॉईंट आहे. MSCIT प्रमाणपत्र धारक करीत असल्यास तपशील नमूद करावा. महत्त्वाचं आहे, ज्याच्याकडे आहे नक्कीच ते ॲड करा. त्यानंतर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र एक नवीन नियम आहे, ज्यामध्ये एका परिवारामध्ये म्हणजे हजबंड वाईफमध्ये 2च लेकरं असली पाहिजे वगैरे, त्याचं एक प्रमाणपत्र असतं, ते तुम्हाला जोडून द्यावं लागेल. फोटो व स्वाक्षरी जी आहे लेटेस्टवाली द्या, सध्या जी लेटेस्ट आहे ती. निवड प्रक्रिया स्टाफ नर्स पदाकरता गुणांकन पद्धतीनुसार उमेदवाराची निवड करण्यात येते, जी मार्क आहेत त्यानुसार. त्यानंतर पहा, या ठिकाणी सदर पदभरती प्रक्रियेबाबतच्या सर्व आवश्यक सूचना माहिती जी आहेत या वेबसाईटवर आहेत. तुम्ही जी काही अपडेट वगैरे या ठिकाणी जाऊन पाहू शकता. ठीक आहे. त्यानंतर वेतन हे एकत्रित मानधन असणार आहे. जी काही सॅलरी वगैरे आहे ती एकच असणार आहे, त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला पगारवाढ वगैरे काही भेटणार नाही आहे. निवड झालेल्या उमेदवाराने पदे रिक्त झालेले असलेले शहरी आरोग्य वर्धिनी केंद्राच्या ठिकाणी नियुक्ती देण्यात येईल. आणि महत्त्वाचं, तुम्हाला त्या ठिकाणी दिलेल्या 7 दिवसाच्या आतच तुम्हाला नियुक्ती जाऊन करायची आहे. जर केलं नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी इच्छुक नाहीत असं त्याचा अर्थ होतो. त्यासाठी तुम्हाला लगेच जाऊन जॉब त्या ठिकाणी करावी लागेल. उमेदवाराने विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्राच्या छायांकित प्रतीसह आपला अर्ज बंद लिफाफ्यावर खालीलप्रमाणे नमूद करून सादर करावे. विषय 15 वित्त आयोगाअंतर्गत अर्ज करण्याबाबत पदाचं नाव स्टाफ नर्स, अर्ज सादर करण्याचा पत्ता हा पत्ता आहे. हा पत्ता तुमच्याकडे लिहून घ्या किंवा मग याचा फोटो काढून घ्या या व्हिडिओचा. तारीख तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे, ही तारीख असणार आहे. वेळ जी आहे 11 ते 7च्या या वेळेच्या आत तुम्हाला जाऊन त्या ठिकाणी द्यायचं आहे. वेळच्या या ठिकाणी लेट झालं तर त्या ठिकाणी मोस्टली जे कर्मचारी वगैरे नसतात, त्यासाठी ते पाहून द्या. डॉक्युमेंट जे आहेत हे सर्व डॉक्युमेंट आहेत, हे डॉक्युमेंट पाहून घ्या. याचा पण एक फोटो काढून घ्या. या फोटोवर तुम्हाला ते आहे सबमिट करायचं डॉक्युमेंट. त्यानंतर आहे अर्ज. अशा प्रकारे अर्ज असतो मित्रांनो. हा अर्ज PDF काढून घ्यावा लागेल. फोटो या ठिकाणी जोडायचे. तुम्ही कोणत्या पदासाठी भरताय? स्टाफ नर्ससाठी भरताय, मग या ठिकाणी स्टाफ नर्स येईल. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी पूर्ण तुमचं नाव, पत्रव्यवहारचा पत्ता म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी राहता, रेसिडेंट, करस्पॉन्डन्स, कोणता पण ॲड्रेस आहे तुमचा तो.
मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी व्यवस्थित भरायचं आहे. त्यानंतर तुमचं राष्ट्रीय जन्मत्व जे काय आहे, ईमेल आय डी सर्व होय नाही या सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थित भरून तुमचं काम केलेलं अनुभव, कास्ट, त्यानंतर अनुभव, शिक्षण, सर्व भाषा वगैरे तुम्हाला हे सर्व पाहून भरायचं आहे आणि जे आहे पोस्टानुसार किंवा मग बाय हँड जाऊन तुम्हाला सबमिट करायचं मित्रांनो. आणि 2 महत्त्वाचे या ठिकाणी कागद आहेत ॲड करायचे सर्टिफिकेट. एक आहे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र व्यवस्थित भरून तुम्हाला द्यायचं आहे. दुसरं आहे फौजदारी गुन्हा नसलेला तुमच्यावर दाखल काही, ठीक आहे, हे एक भरून तुम्हाला द्यायचं आहे. अशा प्रकारे सबमिट त्या दिलेल्या ॲड्रेसवर करायचं आहे, ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. जवळपास सर्व माहिती जी आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केली आहे, तरी पण तुम्हाला काही समजलं नसेल तर कमेंट करा किंवा मग मला कॉल वगैरे करू शकता. तुम्हाला सर्व माहिती दिली जाईल. धन्यवाद मित्रांनो.